एक मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। विधानसभेसाठी जरांगे मराठा उमेदवार देणार, जे उमेदवार उभे राहतील ते अपक्ष राहतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एससी एसटी उमेदवार असलेली जागा लढायची नाही, आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणू, जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करूया, जे उमेदवार उभे राहतील ते अपक्ष राहतील असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। कोणत्या जागेवर उभं करायचं हे ठरवू, उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवा, 4 ते 5 दिवस मतदारसंघाचा अभ्यास करतो, समीकरण जुळल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, समीकरण न जुळल्यास जरांगेंनी माघार घेण्याची शक्यता आता वर्तवली आहे। जिथं उभा करायचे, जिथं निवडून येऊ शकते अशा ठिकाणी फक्त आपण उभा करून निवडून आणावं। एक दुसरं, एससीच्या आणि एसटीच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये। ऐका ऐका ऐका, आधी आपण तिथे उमेदवार देऊ नये, कोणत्याही पक्षाचे असू द्या, तिथं कोणत्याही म्हणता ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी, जो आपल्या विचाराचा आहे म्हणजे आपल्या मागणीशी, त्याला आपलं लाखभर मतदान फुकट द्यायचं, त्याला निवडून आणायचं। तर मनोज जरांगे पाटील यांनी आता इशारा दिलाय, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, विधानसभेसाठी जरांगे मराठा उमेदवार देणार, जे उमेदवार उभे राहतील ते अपक्ष राहतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एससी एसटी उमेदवार असलेली जागा लढायची नाही, आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणू। त्यामुळे आगामी काळात आता 4 ते 5 दिवसात विधानसभा मतदारसंघानिहाय अभ्यास करून समीकरणं जुळतात का ते पाहणार। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीत उतरणार का हे स्पष्ट होणार आहे। मात्र विधानसभेसाठी जरांगे मराठा उमेदवार देणार, जे उमेदवार उभे राहतील ते अपक्ष राहतील असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। एससी एसटी उमेदवार असलेली जागा लढायची नाही, आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणू, अशा प्रकारची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली। त्यामुळे आगामी काळात मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या बाबतीत काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जरांगे फॅक्टर खरं तर आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं, खूप मोठ्या प्रमाणात जरांगे फॅक्टरचे परिणाम पाहायला मिळाले। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी आंदोलक आणि नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडलेले आहेत। हाकेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, मराठा उमेदवार देणार, मात्र ज्या ठिकाणी एससी एसटी उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपण उमेदवार देणार नाही, ती जागा लढायची नाही, आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणू असं त्यांनी म्हटलंय। आपली यावरती काय प्रतिक्रिया? खरं तर निवडणुका जिंकणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे खऱ्या अर्थानं व्यापक विचार आणि 12-13 करोड जनतेच्या हिताचे विचार जो मांडतो तो निवडणुकीला सामोरं जातो। एका जातीच्या आधारावर, एका मागणीवर निवडणुकीला सामोरं जाता येत नसतं, कारण मतं प्रत्येक माणसाला मागायची असतात। तर मग लिहून दिलं तर आम्ही पाठिंबा देऊ, मग एससीच्या एसटीच्या इथं असं करू, हे जर तरला मला वाटतं जास्त मिनिंग असत नाही। जरांगे नावाचा माणूस असा काही खूप मोठा कोण तत्ववेत्ता किंवा खूप मोठा समाज सोशल रिफॉर्मर आहे असं काहीच नाही। त्यामुळं आम्ही तर स्वागत करतोय उलट त्यांचं, की त्यांनी 288 सोडा, फक्त 88 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उमेदवार उभे करावेत, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील। आणि जी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जी विद्वेषी आणि जे दहशतीचं वातावरण केलं ते त्यांनी निवडणुकीला त्याच मुद्द्यावर त्यांनी ठाम राहावं आणि निवडणुकीला सामोरं जावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। नक्कीच हाकेजी, मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांनी अद्यापही कुठल्याही प्रकारे ठाम भूमिका घेतलेली नाही। मात्र आगामी काळात, आगामी 3-4 दिवसामध्ये विधानसभा निहाय मतदारसंघाचा अभ्यास करू, समीकरण जुळले तर निवडणूक लढू असं त्यांनी म्हटलंय। अहो, निवडणूक कालावधीमध्ये टायमिंगला महत्व असतं। ते बारामतीवरून एखादा आदेश आला की ते लगेच मिटवून टाकतील सगळा विषय, आणि यांनी पाठिंबा दिला आणि त्याला पाठिंबा द्या, हे सुपारीबाज आहेत जरांगे काही करू शकत नाहीत। कारण लोकसभेला जे केलं तेच ते विधानसभेला करतील, याच्यापेक्षा मला याच्यामध्ये जास्त काही तथ्य वाटत नाही। नक्कीच हाकेजी, आपला मुद्दा लक्षात आला, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर मनोज जरांगे पाटील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबतची भूमिका स्पष्ट केलेल्या विधानसभेसाठी जरांगे पाटील मराठा उमेदवार देणार, एससी एसटी असलेल्या ठिकाणी जागा लढायची नाही, आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणू। जरांगेंनी आता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची देखील चर्चा सुरू केलेली आहे। आगामी काळात 3-4 दिवसामध्ये विधानसभा मतदारसंघानिहाय अभ्यास करणार आणि त्यानंतर या बाबतीचा निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विधानसभेसाठी आता जरांगे पाटील यांची भूमिका समोर येते। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात आपण पाहायला आलो होतं, विशेष करून मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा फटका महायुतीला बसला होता। आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय
आज त्यांची महत्त्वाची बैठक होती. मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत महाराष्ट्राच्या मनात अनेक प्रश्न होते. विधानसभेसाठी जरांगे पाटील हे मराठा उमेदवार देणार आहेत. SC ST उमेदवार असल्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. त्या ठिकाणची जागा लढायची नाही, केवळ आपल्या विचाराचा उमेदवार लढवायचा, अशा प्रकारची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तर मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांची ही भूमिका आता समोर येते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत. अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जरांगे फॅक्टर लोकसभेला मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका महायुतीला, विशेष करून मराठवाड्यात बसलाय. आता विधानसभा निवडणुका सुरू झाल्यात. मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका घेतली आहे की मराठा उमेदवार देणार, आणि त्यावरती आता आपली नेमकी काय भूमिका आहे? मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार देण्याचं, निवडणूक लढवण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीनं त्यांनी काही म्हणजे भूमिका घेतली होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्याचा फटकाही काही पक्षाला बसला, त्याचा फायदाही काही पक्षाला झाला. हे गोष्ट मात्र निश्चित बरोबर आहे की महायुतीला त्याचा फटका बसला होता आणि महाविकास आघाडीचा अप्रत्यक्ष फायदा झाला होता. आता त्यांची जी भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भात, ती रास्त भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही सरकारची भूमिका होती, म्हणजे महायुतीच्या सरकारची. त्याच्यामुळे आता त्यांना त्यांच्या भूमिका आपण ऐकल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास नक्की येते की ते अजूनही या सगळ्या प्रक्रियेवर समाधानी नाहीत. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जो काही निर्णय भारतीय लोकशाहीमधला अनुसरून घेतला असेल की प्रत्येकाला त्या ठिकाणी आपले उमेदवार उभं करायचा, काही ठिकाणी आपण पाठिंबा द्यायचा, काही ठिकाणी आपले उमेदवार उभं करायचे, तर एक लोकशाहीचा घटक म्हणून मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. आणि शेवटी जनता जनार्दनाच्या कोर्टात चेंडू असते, ते ठरवणार की भविष्यात विधानसभेला कोणाला कौल द्यायचा, तो आता नंतरचा पार्ट आहे. पण तुर्तास तरी त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्याचं एक लोकशाहीतील घटक म्हणून मी स्वागत करतो. अमोलजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भातली भूमिका घेतल्याच्या नंतर एक महत्त्वाचा प्रश्न देखील उपस्थित होतो की SC आणि STच्या ठिकाणी ते जागा लढणार नाहीत, कारण आपल्या विचाराच्या उमेदवाराच्या ठिकाणी आपण लढायचं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावरती आपलं काय मत आहे? नाही, जिथं आरक्षित मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी ज्यांचं आरक्षण आहे त्यांचा तिथं अधिकार असतो. पण त्याबाबत त्यांनी घेतलेली भूमिका असेल तर ती पण स्वागतार्ह म्हणली पाहिजे, कारण कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं महत्वाचं आहे. OBC समाजावर अन्याय होता कामा नये, SC ST वरही अन्याय होता कामा नये, आणि मराठा समाजाला पण न्याय भेटला पाहिजे. हीच भूमिका सुरुवातपासून आमच्या सरकारची राहिलेली आहे. पण आता लोकशाहीमध्ये त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत करूया आणि विधानसभेच्या त्यांना मी शुभेच्छा देतो. नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.